हाय, आज माझ्याकडे बनते आहे गवार शेंगांची भाजी. भरपूर कांदा, टोमॅटो, छान छान मसाले आणि शेंगदाण्याचं कूट घालून इतकी छान चमचमीत बनते ना ही भाजी. तरीसुद्धा आरू खायला नखरे करते. मग तिच्या पप्पांचं म्हणणं असतं, पोरगी खात नाही तर तू 2 भाज्या बनवत जा, लेकराला जे आवडेल ते खाईल. पण मग मला सांगा, लेकराला जे आवडेल ते खाईल, मग या गवाराच्या शेंगात असलेलं भरपूर प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी, सी तिला कधी मिळेल? म्हणून मी तिला सेकंड ऑप्शन देतच नसते. पण या गोष्टीवरून आमच्या दोघं नवरा बायकोचं बऱ्याचदा वाजतं. बरं चला, मस्त प्लांट वगैरे वॉश केले, त्यानंतर गवारच्या शेंगा भाजून घेतल्यात, मस्त हेल्दी असा ब्रेकफास्ट केला. खरं तर ब्रेकफास्ट केल्यावर लगेच काम करायची इच्छा होत नाही, पण तरी तूप वगैरे छान तावून घेतलं. मी राहते 5व्या मजल्यावर आणि आज आमची लिफ्ट बंद आहे. बापरे, खाली वर करता करता अशी दमछाक झाली ना, इतकी थकले होते पिहू नये तर घरी आल्या आल्या अगदी अंगच टाकले. पण मी मात्र माझ्या गार्डनमध्ये गेले आणि आवडीचं काम करायला लागले. खरं सांगू का, एकतरी असं काम, एकतरी अशी आवड, एकतरी छंद असा असावा की ते करताना आपल्याला संपूर्ण जगाचा विसर पडेल. आणि असं काम म्हणजे एका प्रकारचं मेडिटेशनच असतं बरं का. चला, माझं कामही झालं आणि माझी किचनची खिडकीही सजली. त्यानंतर आज सायंकाळी आरोहीच्या मैत्रिणी आल्या होत्या मला भेटायला आणि माझं घर पाहायला. त्यांच्यासोबत छान टाइम स्पेंड केला. चला, बाय.